आमदार महेंद्र थोरवे कर्जत मतदारसंघासाठी विविध विकास योजना निधी आणण्याचं काम सध्या कर्जत मतदारसंघात करताना दिसून येत आहेत. त्यामुळे विकासाच्या जोरावर सध्या त्यांचं राजकारण करायचा विचार सध्या सुरू आहे. आमदार महेंद्र थोरवे यांचा स्वभाव बघितला तर आक्रमक, रोखठोक असा त्यांचा स्वभाव आहे. जसे जसे उत्तर देण्याची धमक त्यांच्यामध्ये आहे. राजकारणामध्ये जहाल, आक्रमक आणि मवाळ या दोन्ही बाजू खूप महत्त्वाच्या ठरत असतात. आमदार महेंद्र थोरवे यांचे बंधू मनोहर थोरवे आमदारांसाठी महत्त्वाची आणि जमेची बाजू ठरताना दिसून येत आहेत. कारण मनोहर थोरवे हे शांत स्वभावाचे असून ग्रामीण भागामध्ये त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. जांभिवली, खांडस, मोगरज या आदिवासी भागांमध्ये मनोहर थोरवे यांना मोठ्या प्रमाणात आदिवासी समाजाकडून मानलं जातं. आदिवासी समाजाचे प्रश्न हाताळण्याचं काम मनोहर थोरवे अनेक दिवसांपासून करतायत. तसंच विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला मनोहर थोरवे यांनी आदिवासी भागामध्ये अनेक दिवस राहून आमदार महेंद्र थोरवे यांना मतदान वाढवून देण्याचं काम त्यांनी यावेळी केलं होतं. आणि आमदारांच्या विजयामागे महत्वाची भूमिका आणि जिंकून आणण्यात मनोहर थोरवे यांचा महत्वाचा वाटा राहिलाय. आमदार महेंद्र थोरवे यांनी सुद्धा आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं कार्यक्रमांमध्ये आदिवासी समाजाचे कुणीतरी आलं तर माझ्या भावाच्या खिशात पैसे नसले तरी इकडून तिकडून आणून आदिवासी समाजाला देण्याचं काम माझा भाऊ करतो आणि त्यांचेच आशीर्वाद असल्यामुळे मी आमदार झालो असं सुद्धा त्यांनी आपल्या भावाबद्दल वाढदिवसामध्ये या कार्यक्रमात गोडवे गायले होते. तसंच मनोहर थोरवे हे सुखदुःखामध्ये अनेकांच्या ठिकाणी दिसून येतात. ज्या ठिकाणी आमदार जाऊ शकत नाही त्या ठिकाणी मनोहर थोरवे नेहमीच आपल्या विरोधकांच्या घरी सुद्धा दिसतील. राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांची सुद्धा अशीच जमेची बाजू राजकारणात महत्वाची ठरतीये. त्यामुळे बंधू मधुकर घारे हे सुद्धा खूप महत्वाचा रोल त्यांच्यासाठी ठरताना दिसून येत आहेत. मधुकर घारे हे मराठा समाजासाठी अनेक वर्षांपासून काम करतात. मराठा समाजाच्या सुखदुःखासाठी ते नेहमीच मदत करताना दिसून येत आहेत. कोंढाणा परिसरात सुद्धा मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज आहे. अनेक आदिवासी वाड्यांना मदत करण्याचं काम मधुकर घारे नेहमीच दिवाळीच्या वेळेला करताना दिसून येतात. तसंच मराठा समाजाच्या अनेक अडचणी असल्यानंतर मधुकर घारे त्यांना आर्थिक मदत सुद्धा देण्याचं काम या निमित्तानं करत असतात. सुधाकर घारे रोखठोक, आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जातात. मात्र मधुकर घारे हे नेहमी शांत, संयमी व्यक्तिमत्व म्हणून कर्जतच्या राजकारणात ओळखलं जातं. तर विरोधक सुद्धा त्यांचं कौतुक करतात. तसंच मधुकर घारे हे लोकांच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय कार्यक्रमाच्या व्यासपीठावर नेहमीच उपस्थित असतात. मधुकर घारे हे राजकारणात कमी आणि सामाजिक जास्त असंच कर्जतच्या राजकारणात त्यांना बोललं जातं. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अनेक दिवसांपासून महत्वाची सभा, भूमिका घेण्याचं काम ते करत आहेत. मराठा समाजाच्या मोर्चा सभा असेल तर आपल्या खिशातून पैसे देऊन मराठा समाजासाठी काम करताना नेहमीच दिसून येतात. त्यामुळे मराठा समाजाकडून त्यांना सुद्धा खूप महत्वाचं स्थान समाजामध्ये आहे. त्यामुळे आमदार महेंद्र थोरवे, राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे हे दोन शिलेदार त्यांच्यासाठी खूप महत्वाचे ठरताना दिसून येत आहेत. त्यामुळे या दोन्ही जमेच्या बाजू कर्जतच्या राजकारणात महत्वाच्या ठरताना दिसून येत आहेत. त्यामुळे विकासनामा राजकारणा पलीकडे व्यक्तिमत्वांचा शोध घेण्याचा प्रयत्न या निमित्तानं करत आहे. विकासनामा.